महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी हदगाव येथील प्रभाकर पत्तेवार यांची बिनविरोध निवड। हदगाव तालुक्यातील धानोरा रुई येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले प्रभाकर पत्तेवार घरामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय वर्चस्व नसताना लहानपणापासूनच समाजसेवा करण्याची त्यांना आवड निर्माण झाली होती। त्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वावर हदगाव तालुक्यात कर्तव्यनिष्ठ काम करणारे म्हणून त्यांची ओळख आहे। प्रभाकर पत्तेवार यांनी हदगाव तालुक्यात अनेक पदे उपभोगलीत। ते धानोरा दूध उत्पादक संस्थेचे 10 वर्ष अध्यक्ष होते। तसेच हदगाव खरेदी विक्री संघाचे 5 वर्ष अध्यक्ष होते, तर 7 वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं। ते काही दिवस काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस होते। तसेच नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन पणन मंडळाचे सल्लागार होते। तसेच त्यांना समाजातर्फे अनेक पुरस्कार मिळाले। त्यांना कबड्डी या खेळाची सुद्धा आवड होती। त्यांनी 1978 साली कबड्डी या खेळाचे नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व सिंधुदुर्ग इथं केलं होतं। राजकारण करत करत समाजकारण करण्याची त्यांना आवड असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार व त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांच्यावर नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी दिली। अशा या नेतृत्वाला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक किरण मुक्कावार, संपादक वासवी न्यूज 24 चॅनल, तसेच शुभेच्छुक किरण मुक्कावार, संपादक वासवी न्यूज 24 चॅनल, तसेच सहसचिव आर्य वैश्य समाज उमरखेड।